इतिहासात काही क्षण असे असतात जे केवळ पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम नसतात, तर ते संपूर्ण राष्ट्राला प्रेरणा देणारे, देशभक्तीची भावना जागृत करणारे आणि भारतीय जवानांच्या शौर्याची जाणीव करून देणारे असतात। असा एक अभिमानास्पद क्षण नुकताच राष्ट्रपती भवनात पाहायला मिळाला, जेव्हा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या शूर जवानांना आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केले। या समारंभात एकूण 51 शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले। यात 7 कीर्ती चक्र, 15 वीर चक्र आणि 29 शौर्य चक्र पुरस्कारांचा समावेश होता। या पुरस्कारांमध्ये अनेक जवानांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आले। प्रत्येक पुरस्कारामागे एक संघर्ष आहे, एक धाडसी निर्णय आहे, एक त्याग आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालवण्याची तयारी आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या शौर्य पुरस्कारांचे महत्त्व, त्यांची पार्श्वभूमी आणि काही प्रमुखांच्या वीरांच्या पराक्रमाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र। भारतात शौर्य पुरस्कारांची परंपरा ही केवळ सन्मानाची परंपरा नाही, ही परंपरा देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आहे। जेव्हा एखादा जवान सीमेवर उभा असतो तेव्हा तो केवळ आपले कर्तव्य पार पाडत नसतो, तर देशातील 140 कोटी नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत असतो। कीर्तीचक्र हा शांततेच्या काळातील भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे। युद्ध नसतानाही असामान्य धाडस, नेतृत्व आणि शौर्य दाखवणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो। यावर्षी प्रदान करण्यात आलेल्या कीर्तीचक्र पुरस्कारांमध्ये अनेक शूर जवानांचा समावेश होता। त्यापैकी सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे मेजर अर्शदीप सिंह। आसाम रायफल्समध्ये कार्यरत असलेल्या मेजर अर्शदीप सिंह यांनी ईशान्य भारतातील अत्यंत संवेदनशील भागात दहशतवादी विरोधात मोहिमेदरम्यान उल्लेखनीय धाडस दाखवले। गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत त्यांनी आपल्या पथकाचे नेतृत्व करत अनेक सशस्त्र दहशतवाद्यांना निष्प्रभ केले। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण कारवाईत त्यांनी आपल्या जवानांचे प्राण सुरक्षित ठेवले। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, जंगलातील अवघड भूभागात आणि जीवावर उदार होऊन त्यांनी केलेल्या नेतृत्वामुळे त्यांना कीर्तीचक्र प्रदान करण्यात आले। यानंतरचे नाव आहे नायब सुभेदार दोलेश्वर सुब्बा। 2 पॅरा स्पेशल फोर्सेस या भारतीय सैन्याच्या अत्यंत प्रतिष्ठित दलातील ते अधिकारी आहेत। जम्मू काश्मीरमधील किश्तवाड परिसरात सुरू असलेल्या दहशतवादी विरोधी मोहिमेदरम्यान त्यांनी अत्यंत जवळच्या अंतरावरून दहशतवाद्यांशी सामना केला। परिस्थिती अतिशय धोकादायक होती, परंतु आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवत त्यांनी कारवाई सुरू ठेवली। त्यांच्या शौर्यामुळे अनेक जवानांनी प्राण वाचले आणि मोहीम यशस्वी झाली। त्यांच्या या असामान्य धाडसाची दखल घेत त्यांना कीर्तीचक्र बहाल करण्यात आले। याच यादीतील आणखी एक विशेष नाव म्हणजे ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर, भारतीय वायुदलातील अधिकारी आणि भारताच्या गगनयान मानव अंतराळ मोहिमेसाठी निवडलेल्या अंतराळवीरांपैकी एक। अंतराळ मोहिमेसाठी लागणारे प्रशिक्षण हे जगातील सर्वात कठीण प्रशिक्षणापैकी एक मानले जाते। शारीरिक, मानसिक आणि तांत्रिक क्षमतेची सर्वोच्च परीक्षा देत त्यांनी भारताच्या अंतराळ स्वप्नाला नवे बळ दिले। त्यांच्या समर्पणाचा आणि देशासाठी केलेल्या योगदानाचा गौरव म्हणून त्यांना कीर्तीचक्राने सन्मानित करण्यात आले। मित्रांनो, वीर चक्र हा भारतातील युद्धकालीन 3ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे। रणांगणावर दाखवलेल्या असामान्य धाडसासाठी हा पुरस्कार दिला जातो। यावर्षी 15 वीर चक्र प्रदान करण्यात आले। या प्रत्येक पुरस्कारामागे राष्ट्रासाठी लढणाऱ्या वीरांची प्रेरणादायक कहाणी आहे। शौर्य चक्र हा शांततेच्या काळातील 3ऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार आहे। यावर्षी 29 शौर्य चक्र प्रदान करण्यात आले। यात अनेक जवानांनी दहशतवाद विरोधी कारवाया, बचाव मोहिमा आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित ऑपरेशन्समध्ये असामान्य धाडस दाखवले। लेफ्टनंट कर्नल घाटगे आदित्य श्रीकुमार हे अशाच वीरांपैकी एक आहेत। स्पेशल फोर्सेसच्या अत्यंत संवेदनशील मोहिमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। अनेक वेळा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी सहकाऱ्यांचे प्राण वाचवले आणि मोहीम यशस्वी केली। त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक दहशतवादी कारवाया उथळून लावण्यात यश आले। भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलातील जवानांबरोबरच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांचाही या पुरस्कारामध्ये समावेश होता। देशाच्या विविध भागात कार्यरत असलेल्या या जवानांनी नक्षलवाद, दहशतवाद, सीमावर्ती घुसखोरी आणि अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानांना तोंड देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या पुरस्कार सोहळ्यातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे मरणोत्तर प्रदान करण्यात आलेले पुरस्कार। जे वीर देशासाठी लढताना हुतात्मा झाले त्यांच्या कुटुंबियांनी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारले। त्या क्षणी संपूर्ण सभागृहातील वातावरण भारावून गेले होते।
एकीकडे अभिमान आणि दुसरीकडे त्यागाची वेदना, या दोन्ही भावना प्रत्येकाच्या मनात होत्या. भारतीय सैन्यांची खरी ताकद केवळ आधुनिक शस्त्रास्त्रांमध्ये नाही, तर ती ताकद आहे जवानांच्या मनोधैर्यात, त्यांच्या निष्ठेत आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याच्या भावनेत. प्रत्येक पुरस्कार हा त्या भावनेचा सन्मान आहे. आज आपण सुरक्षित झोपतो, आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहतो, व्यवसाय करतो, शिक्षण घेतो आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करतो. कारण देशाच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी हजारो जवान रात्रंदिवस पार पाडत असतात. त्यांचे योगदान अनेकदा प्रकाश झोतात येत नाही, परंतु त्यांच्या त्यागामुळेच राष्ट्र सुरक्षित आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या समारंभात पुरस्कार प्रदान करताना देशासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या वीरांना आदरांजली वाहिली. त्यांनी जवानांच्या कुटुंबियांचेही विशेष कौतुक केले, कारण एका सैनिकामागे त्याचे कुटुंबही तितक्याच त्यागाने उभे असते. भारताच्या या शूरवीरांच्या कथा केवळ पुरस्कारांपुरत्या मर्यादित नाहीत, त्या प्रेरणेच्या कथा आहेत, त्या देशभक्तीच्या कथा आहेत. त्या आपल्याला शिकवतात की कोणतीही अडचण मोठी नसते, जर उद्दिष्ट राष्ट्रसेवा असेल. आजच्या या विशेष कार्यक्रमातून आपण सर्व वीर जवानांना सलाम करूया, त्यांच्या शौर्याला, त्यागाला आणि देशभक्तीला मानाचा मुजरा करूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.